नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे मँगो लस्सी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आंब्याचा सीझन चालू असल्यामुळे घरच्यांना ही मँगो लस्सी तुम्ही जरूर करून द्या। मँगो लस्सी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी मलईयुक्त दही घेतले आहे। आंब्याच्या बारीक चिरून फोडी घेतल्या आहेत। 2 चमचे साखर घेतली आहे। अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आहे। 2 बर्फाचे खडे घेतले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी टाकायच्या आहेत। आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाकायची आहे। इथे 2 चमचे साखर टाकली आहे। 2 बर्फाचे खडे टाकले आहेत। मिक्सरचे झाकण लावून मँगो पल्प बनवून घेतला आहे। तुम्ही इथे पाहू शकता छानसा मँगो पल्प बनवून तयार आहे। हा मँगो पल्प एका बाउलमध्ये काढायचा आहे। एका बाउलमध्ये 1 वाटी मलईयुक्त दही घेतले आहे। दही आपण रवीच्या साहाय्याने छानसे घुसळून घेणार आहोत। मँगो लस्सी तुम्ही मिक्सरला न वाटता रवीने छानशी घुसळल्यामुळे लस्सी छान दाटसर आणि टेस्टी बनते। दही छान घुसळून झाल्यावर मिक्सरला वाटून घेतलेला मँगो पल्प टाकायचा आहे। मँगो पल्प तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। मँगो पल्प आणि दही रवीच्या साहाय्याने छानसे घुसळून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता रवीच्या साहाय्याने लस्सी घुसळल्यामुळे छानशी दाटसर आणि टेस्टी बनते। आवडीप्रमाणे अर्धा चमचा विलायची पावडर टाकली आहे। पुन्हा एकदा रवीच्या साहाय्याने लस्सी छानशी घुसळून घ्यायची आहे। पिण्यासाठी तयार आहे टेस्टी अशी मँगो लस्सी। आता आपण एका काचेच्या ग्लासमध्ये मँगो लस्सी सर्व करून घेणार आहोत। डेकोरेशनसाठी ग्लासमध्ये आपण 1 ते 2 चमचे मँगो लस्सी डेकोरेट करून घेणार आहोत। लस्सी आपण ग्लासमध्ये सर्व करून घ्यायची आहे। चिरून घेतलेल्या आंब्याच्या बारीक अशा फोडी लस्सीमध्ये टाकायच्या आहेत। तसेच 1 ते 2 चमचे मँगो पल्प टाकायचा आहे। आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता। पिण्यासाठी तयार आहे मँगो लस्सी। आंब्याच्या सीझनमध्ये मँगो लस्सी तुम्ही जरूर ट्राय करा। घरातल्यांना सर्वांना आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।